आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ विद्यालय व कनिष्ठ विद्यालय या इथल्या विद्यार्थिनी आहोत। आमच्या टीमचे नाव आहे राणी लक्ष्मीबाई। आमच्या विषयाचे नाव आहे वोकल फॉर लोकल। हे जे प्लास्टिकने बनवलेले तोरण आहे जे घर सुशोभित करण्यात आपल्याला मदत करते। हे तोरण प्लास्टिकचा पुनर्वापर करून बनवलेला आहे। या प्लास्टिकचा पुनर्वापर केल्यामुळे आपल्या जो भूमी प्रदूषण आहे तो होत नाही व जनावरांनाही हानी होत नाही, जे प्लास्टिक खाल्ल्यामुळे होत असतात। त्यानंतरचे हे मायक्रॉन हे घरी बनवलेले आहे। याला आकाशकंदील असे म्हटले जाते, जे घर सुशोभित करण्यात आपल्याला मदत करते। त्यानंतर हे जे प्लास्टिक आकाशकंदील आहे जे आपण घरी बनवलेले आहे। आपण जे परदेशातून आकाशकंदील न आणता घरच्या घरी बनवून तयार केलेले आकाशकंदील आपण घरी घर सुशोभित करण्यात मदत करते। त्यानंतर जे हे उन्हापासून बनवलेल्या थैल्या पिशव्या आहेत, जे आपण बाजारात नेऊ शकतो। जे आपण बाजारात नेऊन प्लास्टिक पिशव्याचा आपण वापर करतो, त्यामुळे भूमी प्रदूषण तर होतच, जनावरांना हानी सुद्धा होते। म्हणून ते प्लास्टिक पिशव्या न वापरता घरी बनवलेल्या या ऊनपासून बनवलेल्या पिशव्या आहेत त्यांचा वापर जास्त करावा आणि या दिसायला पण सुंदर दिसतात व पाहण्याला पण छान। तसेच उन्हापासून आपण विविध प्रकारचे टेबल क्लॉथ सुद्धा बनवू शकतो, ज्यामुळे आपल्या घराची जी सुशोभिता वाढते। आणि जे आपण दिवाळीचे उत्सव राहते तेव्हा आपण परदेशीच्या पंथी आणतो। त्या दिवाळी उत्सवामध्ये ज्या आपण परदेशीय पंथ्या वापरतो त्या न वापरता आपल्या मातीपासून बनलेल्या ज्या पंथ्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा वापर जास्तीत जास्त करावा। त्यामुळे आपल्या घराची सुशोभिताही वाढते आणि जे आपली संस्कृती आहे ते सुद्धा अशीच चालत राहते। तसेच प्रामुख्याने आपल्या भारतीय कामगारांना काम सुद्धा मिळतं। मातीपासून पंथ्या तर बनतातच, आणखी ज्या विविध प्रकारच्या ज्वेलरी आहे त्या सुद्धा बनतात। तसेच मग हे ज्या कागदी जे कंदील वगैरे आहे ते सुद्धा घरी बसल्या बनवलेले आहे, हाताने बनवलेले आहे आणि हाताने डेकोरेट केलेले आहे। जे आपण मार्केटमध्ये जाऊन विकत घेतो, परदेशीय वस्तूंना आपण जास्त विकत घेतो, ते न घेता आपण घरी बनवलेले जे कागदी फुलं जे कंदील आहे ते घरी बनवून आपण आपल्या घराची सुशोभिता वाढवू शकतो। आणि आपल्या ज्या कला आहे त्या सुद्धा आपण अशा विविध कला आपण आत्मनिर्भर विकसित करू शकतो। नंतर जे कापडापासून बनवलेले पायपुसण्या आहेत ते आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रिया घरी बसल्या बनवतात, जे आपण मार्केटमधून आणतो आणि त्यांचा वापर करतो। त्यांचा वापर जास्त न करता घरी आपण स्वतः हाताने बनवलेले पायपुसण्यांचा वापर जास्त केला बरा। ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आपण हस्तकलेतून बनवलेल्या आहेत। या ठिकाणी आपण विविध हस्तकलेच्या वस्तू तयार केलेल्या आहेत। आमच्या राणी लक्ष्मीबाई टीमने तयार केलेल्या आहेत। अशा या विविध हस्तकलेच्या वस्तूंमधून आपण आत्मनिर्भर भारतीय संकल्पना साकारू शकतो आणि यातून आपल्याला हाच संदेश द्यायचा आहे की आपण परदेशीय वस्तू जास्तीत जास्त न वापरता आपल्या स्वदेशी वस्तू जास्त वापराव्यात। म्हणूनच आपण यापुढे वोकल फॉर लोकल असायला हवे।